नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एकदम कॉमेडी आणि एकदम भारी राहणार आहे, कारण मी आज चाललो सांगू का तुम्हाला सांगतो हा. मी बाकी कोणालाच नाही सांग, मी चाललो शोरूमला गाडीच्या, कारण की मला गाडी घ्यायची आता. रायडर रायडर ही लावून द्यायची आणि ती रायडर घ्यायच्या. दुसरा हप्ता येऊ की तो दुसरा दुसऱ्या हप्त्यातच मी गाडी पाहायला चाललो. पहा बघ किती आहे मी आज. रायडर पाहून येतो, रायडर रायडर बिडर पाहून येतो. चला भेटत पुढे गेल्यावर रायडरची शोरूमला आता. चला आला दवाखान्यातला वाघ वापस. काल दवाखान्यातून जाऊन आलो, सोनोग्राफी केली. डॉक्टर म्हणे याला गाडी नाही चालवायला सांगितली, गाडी घरी लावून दिली. आता 8 दिवस काही गाडी चालवायला जमत नाही. 9व्या दिवशी डायरेक्ट गाडी समजणे आलो काही शरक कॉपी. डायरेक्ट धप्पा भेटणार आहे आता. दुसऱ्या महिन्यात दुसरा धप्पा कमिंग सून. बिग ब्लास्ट. नाद करते काय, मोठाच धप्पा आहे. त्याच्यामुळे म्हणतो नाद करा पण नादी लागू नका. कोणाच्या? दवाखान्यातल्या. दवाखान्यातला वाघ. आता चाललोय आपण शोरूम मध्ये गाडी बघण्यासाठी. मी त्यात रिव्हील करून देतो. मी चाललोय गाडीच्या शोरूम मध्ये गाडी बघण्यासाठी. आपली जी काय म्हणते स्प्लेंडर आहे ती लावून ती लावायची. आणि रायडर भेटती का, वेट किती आहे, किती हेवी आहे, सगळं सगळं काढू आपण. तर चला भेटू आपण डायरेक्ट शोरूम मध्ये. मी आता शोरूमला जाऊन आलो. शोरूम आले डायरेक्ट मोडच ऑफ केला. नाही भेटत म्हणे, नाही भेटत. माय ना 2 महिने थांबा, डायरेक्ट एमटीच बाहेर काढतो माय आईची. तर चला आता जा तुम्ही घरी. माल घ्यायला मा भाऊ येणार आहे, कारण की गाडी बाई घरी या. स्टे ट्यून. ब्लॉग कंटिन्यू. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, बेल नोटिफिकेशन ऑन सेट करून ठेवा. आलोच, भेटू 4 वाजता. डुमुक द्या मग. काहीच मी आता चाललेलो आहे मस्त ड्युटीला. आज आहे ना पाऊल यात्रा करत करत चाललो, कारण की माझी गाडी नेलेली माझ्या भावानी. कारण की तो कंपनीत गेला, त्याला लागत होती रातची, त्याला 12 वाजता यावं लागत. म्हणलं जा आजचे दिवस घेऊन. पप्पाची गाडी पंक्चर होती आणि त्याच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. जाय म्हणलं घेऊन जाऊन दे. एखाद्या दिवशी ॲडजस्ट नाही करू शकत का भाई. भाई इतना क्या है उसने. एखाद्या वेळेस आपलं डोकं जर सटकलं ना, तर आपण कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तर चला भेटू दवाखान्यात गेलं. आता आलो दवाखान्यात. पै 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 येत 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 मग आता जरा जास्त पाय दुखू लागले. आता थोड्या वेळ बसून राहू, मग पुढं काहीतरी करू. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मॅडम लवकर येणार आहे 100%. चला कंटिन्यू. काल इंडिकेटरचं साधं एक बटन टाकलं, 4 इंडिकेटर सोबत लागते म्हणून, आणि आरशे काढून टाकले. बापानं आज गाडीच जप्त केली. 2 दिवसापासून गाडीच भेटत नाही मला. बाप म्हणे आता जुनी गाडी वापर म्हणे तू. मी वापरतो म्हणे, तुला लय नाटके सुसायलं. ते बटन काढून फेकलं. म्हणे 4 इंडिकेटर काय सोबत लागले पाहिजे म्हणे. रस्ता क्रॉस करताना एकच इंडिकेटर लागलं पाहिजे एका साईडचं, आणि मग नंतर दुसऱ्या साईडचं लागायला पाहिजे. काय झक मारायला टाकलं म्हणे, आणि कायला झक मारायला आरशे काढले म्हणे. तर 2 दिवसापासून मागायची गाडी बापाच्या हातात आहे. आता कसं व्हायचं आणि कसं नाही आता पाहू. गाडी मॉडिफाय करायची लय मोठे स्वप्न पाहिले होते हो. इकडे चप्पल तुटली माई.
चप्पल शिवाना नाही मी आणि गाडीला पैसे लावून राहिलो. ते पैसे बाप मै वेस्ट काढून राहिले, काढू टाकते यार, काय करावं आता. तर काही आता दवाखाना वगैरे बंद करून मला मॅडमनं सोडलं अर्ध्या रस्त्यात. मी आता चाललोय घरी, पै आता अर्ध्या रस्त्यात सोडलं मला, म्हणजे अर्ध्या नाही अर्ध्याच्या वर सोडलं काहीच मला. आता मी जातो घरी. दवाखान्यात व्हिडिओ काढायचं कारण असं होतं, न काढण्याचं सॉरी. तर ते आज मम्मी पप्पा ते येईल होते माझं मेडिकल घेऊन. तर आता मी चाललो घरी आणि आजचा ब्लॉग पण मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन सेट करून ठेवा. भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. उद्या कुठं जाणार आहे काय सगळं समजत. माझी तब्येत जर बरी असली तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.